तर आता सुरुवात करूया आपण आजच्या झूम मीटिंगला। बघा, गोल किंवा जे काही आपले ध्येय आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे आणि ते ध्येय कशा प्रकारे असावे, काय असावे, ह्या सर्व गोष्टी माहीत असताना आपण थोडं एक सॉरी मॅक्झिमम लोकांचे माईक सुरू आहे, मी बंद करत आहे। जर तुम्हाला काही बोलायचं असेल महत्त्वाचं तर त्याच वेळेस तुम्ही अनम्यूट करायचा। कुणीही जो काही म्यूट आहे आता सध्या तुमचा माईक तो म्यूटच असू द्या, त्याच्यामुळे डिस्टर्बन्स कोणाला होता कामा नये। कारण की आजची जी मीटिंग आहे ते मला 8 वाजेपर्यंत निपटवायचे, त्यामुळे मी थोडं फास्ट घेण्याचा प्रयत्न करेल। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही मीटिंग झाल्यानंतर शेअरिंग करा, ठीक आहे। तर चला आजच्या आपण मीटिंगला सुरुवात करूया। बघा, जे काही गोल असते ते गोल जर तुम्ही फक्त मनामध्ये ठरवलं की मला हे या दिवसापर्यंत किंवा या वर्षी हवं आहे, तर तुम्ही ते कधीही जीवनामध्ये मिळवू शकणार नाही। जर तुम्ही तुमचं गोल लिखित स्वरूपात ठेवलं नाही, त्याला जर तुम्ही लिहिलं नाही आणि लिहिल्यानंतर तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे जर त्याला तुम्ही लावलं नाही, तर तुम्ही ते जे काही तुम्ही ध्येय ठेवलेले आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही कधीही पोहोचू शकणार नाही। ते गोल तुम्ही जीवनामध्ये कधीही अचीव करू शकणार नाही। तर लिहिणं का आवश्यक आहे? कारण की माणसाच्या माइंडमध्ये दिवसाला 60,000 विचार येतात आणि आपण जे काही गोष्टी ठरवलेल्या आहे त्या दुसऱ्या क्षणामध्ये जर कुणाचा फोन आला तर ते विसरून जाणार की आपल्याला काय ठरवलं होतं आणि आपल्याला काय करायचं आहे। कारण की माणसाचं एक असते की माणसाने काल काय जेवण केलं हे जर तुम्ही त्याला आज विचारले तर तो आज सांगू शकणार नाही, कारण की एवढ्या काही गोष्टी माणसाच्या मनामध्ये कंटिन्यूमध्ये सुरू असतात, त्याची प्रोसेसिंग सुरू असते। त्याच्यामुळे आज सर्वांनी हा सेशन झाल्यानंतर ज्या ज्या मी गोष्टी सांगणार आहे त्या सर्व गोष्टीचा उपयोग करून आपले गोल निश्चित करायचे आहे। आणि आजचे जे काही आहे जो सेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचे मोठे गोल काय आहे काय नाही ते तुम्ही ठरवायचे आहे। मी आज तुम्हाला ई बायोड्रीमच्या बाबतीत समजून सांगणार आहे की तुम्हाला ई बायोड्रीममध्ये कशा पद्धतीने तुमचे गोल ठेवायचे आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याला अचीव करू शकणार आहात। तर त्या संदर्भात आजची झूम मीटिंग आहे। तर कुणीही याच्यामध्ये तुमच्या मॅक्झिमम लोक असे आहे की त्यांच्याकडे माझ्यापेक्षा चांगलं ज्ञान आहे, परंतु मी माझ्याकडे जे आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करणार। आपण त्यांचं घ्यावं नाही घ्यावं हे आपल्यावर डिपेंड आहे, परंतु जर आपल्याकडे जर नॉलेज आहे आणि त्याच्यामध्ये जर मी भर टाकली तर तुम्ही जर तुमचं ज्ञानाचा जर रिलेट इकडे जर केला तर सध्या काहीही होणार नाही। सध्या तुम्ही शून्य आहे, तुमच्याकडे कुठलंही ज्ञान नाही, अशा पद्धतीने जर तुम्ही इथे बसलेत तर नक्की याचा फायदा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये 100% होणार। तर त्यासाठीच मी आजच्या सेशनला सुरुवात करतो आहे। बघा, जे काही आपलं गोल आहे ते लिहिलं का असायला पाहिजे? कारण की आज आपण जे बघत आहोत 4 टाईपचे याच्यामध्ये लोक आहेत आपल्याकडे। 2 टाईपचे आहे, एक स्वतःचं एम्प्लॉयवाले म्हणा किंवा सेल्फ एम्प्लॉयवाले, हे 2 पद्धतीचे लोक आहे। आणि ह्या 2 पद्धतीच्या लोकांकडे आज जगामधील 5% पैसा आहे फक्त। आणि दुसरे आहे एक बिझनेसमॅन आणि दुसरे इंडस्ट्रियल्स। तर या म्हणजे ह्या 2 टाईपच्या लोकांकडे आज जगामधलं 95% जे काही आर्थिक पैसा आहे, जो काही आर्थिक पाठबळ आहे आज स्वतः म्हणजे हा फक्त 5% लोकांकडे आलेला आहे। आणि तो का आलेला आहे? कारण की या 5% लोकांनी आजपर्यंत जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी करून ठेवलेल्या आहे किंवा जे जे त्यांचे ध्येय होते ते त्यांनी लिहिलेले आहे। आणि जो माणूस लिहितो त्या माणसाला एक प्रॉपर असा रस्ता मिळतो आणि तो रस्त्याने जाण्यास सुरुवात करतोय। पण आज काय झालेलं आहे 90% 95% लोकांचं? कारण की त्यांनी त्यांचे ध्येयच लिहिलेले नाही आहे, त्यांनी त्यांचे गोल लिहिलेले नाही आहे, ते लिहिण्याला घाबरतात। कारण की लिहिल्यानंतर ते करण्यासाठी तुम्हाला मनातून प्रेरणा मिळतं आणि ते तुम्ही जर केलं नाही तर कुठेतरी मनाला ती गोष्ट बिंबते किंवा ती गोष्ट आपल्याला झोंबते, त्यावेळेस तो माणूस काम करण्यास सुरुवात करतो। आणि हे ज्या लोकांना वाटत नाही की आपण असं काही करायला पाहिजे किंवा असले आपल्या मनापासून व्हायला पाहिजे, तर ते माणसं त्यांचे जे काही ध्येय आहे ते कधीच लिहत नाहीत। आणि म्हणून आज 95% लोक हे फक्त नोकरीच्या मागे धावतात। त्यांना एक चांगला बिझनेसमॅन म्हणा किंवा एखादी स्वतःचा चांगला व्यवसाय करता येत नाही, हे त्याच्याच मागचं एक महत्त्वाचं कारण आहे। तर आता आपण जर त्या 5% लोकांमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याला आपले जे काही ध्येय आहे, आपले गोल आहे ते लिहावं लागेल। जर तुम्ही लिहिलं नाही तर एक आपण उदाहरण घेऊया। जर समजा ज्यांच्याकडे रस्ताच नसतो, ज्यांच्या जीवनामध्ये ध्येयच नसतात, ते कसे इकडे तिकडे सैरावेरा जातात, हे आपण बकऱ्यांच्या उदाहरणावरून घेऊया। आता समजा शिंदे सर आहे, हे आपल्या 4 व्हीलरनं चाललेले आहेत आणि त्यांच्यासमोर बकऱ्यांचा एक झुडप म्हणजे काय म्हणते ना आपल्याला त्याला बकऱ्यांचा एक झुंड येस कळप बकऱ्यांचा एक कळप रोडने जात आहे।
सरांची गाडी मागे आहे, सरांनी गाडीचा हॉर्न मारला, हॉर्न मारल्याबरोबर ज्या काही बकऱ्या आहेत त्या सैरावैरा पडून जातील, कारण की त्यांच्या जीवनामध्ये असा कुठलाही एक रस्ता त्यांनी डिसाईड केलेला नव्हता, त्यांनी असं कुठलंही त्यांच्या जीवनामध्ये गोल नाही आहे, त्यामुळे त्यांना ते गोल नसल्यामुळे फक्त गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकताच सर्व बकऱ्या ज्या आहेत त्या सैरावैरा धावत जातील. दुसरं आहे त्याच प्रकारे समजा मी माझी गाडी घेऊन बाहेर निघालेलो आहे आणि माझ्या रोडच्या समोर वाघ आलेला आहे, तर तो वाघ दिसल्यानंतर मी किंवा आपल्यापैकी जे काही या आता मीटिंगमध्ये जे जॉईन आहेत 15 लोक, याच्यापैकी कुणाची हिंमत होणार हॉर्न मारण्याची? आपल्यापैकी कुणी वाघाला पाहून रोडवर हॉर्न मारू शकतो काय? नाही. कुणीही हॉर्न मारू शकणार नाही, कारण की वाघाचा रस्ता हा निश्चित असतो आणि वाघाने ठरवलेलं गोल सुद्धा निश्चित असतो, आणि त्यामुळेच तो जर तुमच्या रस्त्याच्या मधात आला तरी तुम्हाला बाजूला सारून जावं लागेल, तुम्ही तिथे हॉर्न वाजवू शकणार नाही. हे आहे त्यांनी ठरवलेल्या गोलमुळे, त्यांनी निश्चित केलेल्या गोलमुळे जे 5% लोकच आज जगामध्ये करू शकत आहे, आणि म्हणून ते आज यशस्वी आहे. आणि बाकीचे 95% लोक जे आहे ज्यांनी त्यांचे गोल ठरवलेले नाही, ज्यांनी त्यांचे गोल लिहिलेले नाही, ते आज बकऱ्यांसारखे सैरावैरा फिरत आहे. जर आपण ई बॅटरीमध्ये आलात तर आपण या 5% लोकांमध्ये आलेला आहात, आणि जर आपण आजच्या तारखेमध्ये जर आपले गोल लिहून ठेवलेले नाहीत तर तुम्ही सुद्धा आजचं जे जीवन जगत आहात आणि याच्यानंतरचं जे जीवन जगणार आहात ते बकऱ्यांसारखंच जगणार आहात. त्यामुळे प्रत्येकांना एक विनंती आहे, आज जर आपण डायरेक्ट सेलिंगमध्ये आलेला आहात ना, आपल्याला ई बॅटरम सारखी चांगली कंपनी मिळालेली आहे, त्यानंतर जरी तुम्ही आपण आपले गोल लिहित नसाल तर आपल्याला बकरीशिवाय दुसरं जीवन मिळणार नाही, आणि बकऱ्यांसारखंच आपल्याला सैरावैरा इकडे तिकडे फिरत राहावं लागेल. आणि मग कुठली नवीन कंपनी आली आपण तिथे हात मारून पाहणार, आपल्याला कोणी सांगितलं की याच्यापेक्षा एखादी इन्व्हेस्टमेंट प्लॅन आला इकडे या, तुम्ही तिकडे जाणार. कोणी सांगितलं की तुमचं याच्यामध्ये होऊ शकत नाही, मग तुम्ही आता स्वतःचं दुकान टाका, तुम्ही तिकडे ओढणार. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी जे जे मार्ग सांगितले तुम्ही ते तिकडे जाण्याचा प्रयत्न करणार, कारण की तुमचा जो काही गोल आहे तो डिसाईड नाही आहे, आणि डिसाईड नसल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये त्या सर्व गोष्टी येणार नाहीत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गोल तयार करण्यासाठी महत्त्वाची कारणे पाहिजेत, त्याच्यासाठी तुमची स्पष्ट दिशा पाहिजे. जर तुम्हाला ते गोल जर फिक्स करायचं असेल आणि तुमच्या समोर जर दिशा नसेल, तुम्हाला कुठे जायचं आहे हा जर तुमच्यासमोर डायरेक्शन नसेल, जसं तुम्ही रस्ता ठरवला नसेल, तर तुम्ही इकडे तिकडे कुठे पण सैरावैरा निघून जाणार. तसंच तुमचे जे काही गोल आहे ते गोल तयार करण्याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे, त्याच्यामध्ये तुमचे प्रगती मोजली जाते. जर समजा तुम्ही आता कुठले जर गोल ठेवलेले आहेत, तुम्ही असे कुठले पण लिहून ठेवलेले आहे आणि असे गोल लिहिलेले आहे, समजा उदाहरणार्थ एखादी चपराशी माणूस आहे, त्याला महिन्याला 15 ते 20 हजार मिळतं, आणि तो जर लिहित असेल की मला 2 करोडचा बंगला या 10 वर्षामध्ये बनवायचा आहे, तर तो अख्ख्या जीवनामध्ये पण 2 करोडचा बंगला बनवू शकणार का? चांगल्या मार्गाने. वाईट मार्गाने कुणीही बनवू शकणार, परंतु चांगल्या मार्गाने तो बनवू शकणार नाही. त्यामुळे जर तुम्ही गोल डिसाईड करत आहात आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला प्रगती मोजण्याचं जर एकक नसेल तर तुम्ही तो गोल प्रॉपर डिसाईड करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला याच्यामधनं एक प्रॉपर असं मेजरेबल गोल मिळणार आहे, आणि त्यासाठी तुम्हाला गोल बनवायचा आहे. त्याच्यासाठी प्रोत्साहन देणे, जर तुम्ही गोल बनवलं तर ते तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देण्यात म्हणजे देत राहणार आहे, कारण की तुम्हाला ते अचीव करायचं आहे, कारण की ते तुम्ही स्वतः लिहिलेलं आहे. स्वतः लिहिल्यामुळे आपल्याला ते गोल आपण जिथे जिथे आपण वावरतो तिथे तिथे जर तुम्ही ते लिहून ठेवले, चिपकवून ठेवले, तर ते तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देणार असणार आहे. आणि तसंच प्रोत्साहन दिल्यामुळे काय होईल, ते जे गोल आहे ते तुम्हाला यश पण मिळवून देणार आहे. यशस्वी गोल तुमचे आत्मविश्वास वाढवतं, तसंच तुमच्या व्यवसायाला एक नवीन ऊर्जा प्रदान करून देणार आहे. त्यामुळे गोल तयार करण्यासाठी हे महत्त्वाचे कारण आहे आपल्याला, आणि हा आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने डिसाईड करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे काही गोल तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे आवश्यकता ओळखणे. आता आपण सर्वजण ई बाय ड्रीम करत आहोत, आणि ई बाय ड्रीम करत असताना जर तुम्ही तुमचा व्यवसाय कुठे चालू शकतो, त्याच्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे हे जर तुम्ही स्पष्ट समजू शकले नाही तर तुम्ही याच्यामध्ये वर्क करू शकणार नाही. आणि तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट समजण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे की तुम्हाला त्या सर्व गोष्टी ओळखायला पाहिजे.
जर तुम्हाला आवश्यकता ओळखता नाही आली तुमची काय आहे, तुमच्या कुटुंबाची आवश्यकता काय आहे, या व्यवसायासाठी तुम्हाला व्यवसायामधनं काय काय हवं आहे, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामधनं मिळू शकतात. पण त्या मिळण्यासाठी पहिले तुम्हाला तुमच्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या ओळखावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे गोल निश्चित करावं लागणार आहे आणि गोल निश्चित करताना तुम्हाला ते स्मार्ट पद्धतीनं निश्चित करावं लागणार आहे. त्याचा जो काही स्मार्टचा जो काही फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही गोल निवडलेलं आहे ते तुमचं विशिष्ट असायला हवं, त्याच्यानंतर ते मोजण्यायोग्य असायला हवं, त्याच्यानंतर ते साध्य करण्यायोग्य असायला हवं आणि ते रिलेटेड असायला हवं आणि ते वेळेचं बंधन असायला हवं. जर या पद्धतीने जर तुम्ही केले तर नक्की तुमचं जे काही गोल आहे ते तुम्ही काही दिवसामध्ये टाईम बाउंडिंगमध्ये ते यशस्वी पद्धतीने साकार करू शकणार आहात. तसंच जर तुम्ही गोल ठरवले आणि त्याच्यासाठी जर तुम्ही योजनाच तयार केली नाही तर ते गोल तुम्ही जीवनामध्ये कधीही यशस्वीपणे पार पाडू शकणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगली अशी योजना तयार करावं लागणार आहे. त्याच पद्धतीने योजना तयार केली आणि तुम्ही त्याच्यावर कार्यवाही केली नाही तर तुम्ही ठरवलेलं गोल कधीही अचीव करू शकणार नाही. जर तुम्ही गोल ठरवलं त्याच्यानंतर तुम्ही योजना तयार केली आणि योजना तयार केल्यानंतर तिला यशस्वी करण्यासाठी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, कार्यवाही करणे आवश्यक आहे, तेव्हाच तुमची प्रगती दिवसेंदिवस वाढत जाईल आणि जे जे तुम्ही गोल ठरवलेले आहे ते तुम्ही काही दिवसामध्ये प्रॉपर पद्धतीनं अचीव करू शकणार आहात. तसंच पूर्ण मूल्यांकन करणे आवश्यक आहे. तुमचे जे काही गोल आहे त्याच्यापैकी किती साध्य झाले आणि किती साध्य व्हायचे आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रॉपरली त्याचं मूल्यांकनसुद्धा करणं आवश्यक आहे. जर तुम्ही त्याचं मूल्यांकनच केलं नाही तर तुम्ही आताच्या परिस्थितीमध्ये कुठे उभे आहात, कुठपर्यंत आलेले आहात हे कधीच समजणार नाही. त्याच पद्धतीचे आता जे काही गोल आहे हे आपण गोल कशा पद्धतीनं तयार करायला पाहिजे तर ते आहे एक विशिष्ट आहे. विशिष्ट म्हणजेच काय, स्पेसिफिक. तुम्हाला तुमचे जे काही गोल आहे ते स्पष्ट आणि निश्चित असले पाहिजे. आता ई बेडरूमसाठी काय तर उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहावं लागेल की या महिन्या अखेरीस मला 10 नवीन ग्राहक मिळवणे आहेत, 10 नवीन जॉईनिंग मिळवणे आहे. जर हे महिन्याला असेल तर मग तुम्हाला त्याला 15 दिवसामध्ये कन्वर्ट करावं लागेल हाफमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही त्याला दिवसाला कन्वर्ट करावं लागेल की मला मग जर एका महिन्यामध्ये जर 10 ग्राहक हवे आहे तर मला एका दिवसाला किती लोकांना भेटावं लागेल. आणि तुम्ही जर 100% ज्या लोकांना भेटणार आहात ते प्रत्येकच माणूस 100% जुळणार का तर मग तुम्हाला त्याचा रेशोसुद्धा वाढवावा लागणार आहे की मला याच्यासाठी किती लोकांना भेटणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे काही तुम्ही गोल ठरवलेलं आहे ते मोजण्यायोग्य असायला पाहिजे. मोजण्यायोग्य, ज्याला मेजरेबल म्हणतात, गोल मोजण्यायोग्य असले पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकणार. उदाहरणार्थ सध्या जर उदाहरणार्थ घेऊया आपण, एखादी नवीन मेंबर जुडलेला आहे आणि त्याच्या टीममध्ये 5 मेंबर आहेत तर त्यांनी एक गोल घ्यायला पाहिजे. त्यांनी त्या पुढच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये आणखीन त्याचे जे काही टीममध्ये जर त्याचा 10चा जर गोल असेल तर नवीन 10 येतील. कशा पद्धतीने येतील, त्याचा भर कसा पडला जाईल तर त्यासाठी त्यांनी प्रॉपर वर्किंग केली पाहिजे. जर पहिले 5 होते आणि या महिन्यामध्ये जर 10 पाहिजे तर म्हणजे टोटल 15 व्हायला पाहिजे. तर या 10 साठीची तुमची प्रॉपर प्लॅनिंग असायला हवी. कारण की पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही 5 केलेले होते, या महिन्यामध्ये तुम्ही जे काही पहिलं विशिष्ट गोल ठेवलेलं होतं 10चं, त्या 10 पैकी तुम्हाला जास्त ग्राहकांना जेव्हा भेटणार तेव्हा तुम्हाला 10 मिळणार. जर समजा 10 नाही मिळाले, जर 5 मिळाले तर ते 5 या महिन्यामध्ये तुमचे अचीव होईल. हे तुमचं अचीवमेंट असणार आहे जे तुम्ही संख्यामध्ये मोजू शकणार आहात. त्याच्यानंतर तिसरं तुमचं साध्य करण्याजोगं असलं पाहिजे. जर तुम्ही कुठलं गोल घेतलं, जर तुम्ही टार्गेट घेतला की मला या महिन्यामध्ये 15 डिस्ट्रीब्युटर जॉईन करायचे आहे, हे तुम्ही नवीन असताना शक्य होऊ शकणार आहे का तर कधीच नाही. कारण की सुरुवातीला जो काही आपल्या म्हणजे मनामध्ये जे काही कॉन्फिडन्स असतो किंवा माणसाला जे काही सर्व गोष्टी वाटतात की मी या महिन्यामध्ये एवढं करू शकेल, परंतु ते जर केलं नाही तर त्यांनी हताश होता कामा नये. मग त्यांनी मोठा टार्गेट न घेता एक छोटा टार्गेट घ्यायला हवा. जर त्याला वाटतं की मी या महिन्यामध्ये 10 नाही करू शकणार आहे, मला 5च करू शकतोय, तर ते तुम्ही त्याला 5मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये जे काही तुमचं साध्य करावं याचं जे काही तुमचं ध्येय आहे ते ठरवत असताना जर तुम्ही 100चं 100% जर म्हटलं की माझे जे एखादी सिनियर आहे, माझ्या सिनियरने जर या महिन्यामध्ये जर 20 लोकांना जॉईन केलं असेल नवीन आणि मी पण तेच जर गोल ठेवत असेल की मला पण 100% 20% म्हणजे 20 लोकांना जॉईन करायचं आहे, तर ते 100% होऊ शकणार नाही. ते अवास्तव गोल असणार आहे. मग याच्यासाठी काय, त्यांनी जर 10 लोकांना जॉईन केलं असेल तर तुम्हाला तुमचा 2चा टार्गेट ठेवावं लागणार आहे.
पण ते प्रामाणिकपणे पूर्ण करावं लागणार आहे. जर ते तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण केलं नाही तर तुम्ही जीवनामधनं जी काही शर्यत आहे तुमच्या जीवनामधली त्याच्यामधनं तुम्ही बाद होऊन जाणार, कारण की तुम्ही त्याकरिता वर्क केलेले नाही असंच समजलं जाणार. जर तुम्ही मेजर म्हणजे तुमच्याकडनं जेवढं शक्य होऊ शकतं तेवढंच जर गोल तुम्ही ठेवत नाही आणि अवास्तव ठेवता तर त्यावेळेस तुम्हाला एक निगेटिव्हिटीसुद्धा मनामध्ये येतं. त्यामुळे तुम्हाला ठरवताना तुम्ही 25%, 10% या पद्धतीनं तुमचे जे काही उद्दिष्ट आहे ते ठेवा आणि त्या पद्धतीनं त्याला थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर जे काही तुमचे गोल आहे ते रिलिव्हंट असायला पाहिजे, संबंधित असायला पाहिजे आणि ते संबंधित तुमच्या व्यवसायाशी असायला हवं, तुमच्या टीमशी म्हणजे त्याला टीमशी रिलेटेड असायला हवा. जर समजा आता तुम्ही याच्यामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि तुम्ही तुमच्या टीममध्ये 5,000 म्हणजे समजा तुमच्या टीममध्ये 1,000 लोक जुळलेले आहे आणि तुम्ही या महिन्याचं गोल घेताय की फक्त मला 2 लोकांना जोडायचं आहे, तर हे रिलिव्हंट गोल नसेल आणि हे संबंधित पण नाही आहे, कारण की तुमच्या टीममधनंच तेवढे सारे जॉईनिंग येणार आहे. आणि तुम्ही गोल ठरवताना तुमचं टीमचं आणि स्वतःचं जे काही उद्दिष्ट आहे ते कशा पद्धतीनं पूर्ण करता येईल अशा पद्धतीनंच तुम्हाला तुमचे गोल ठेवायचे आहे, ठरवायचे आहे. आणि याच्यामुळे काय होईल, तुम्ही जर तुमचे गोल जर अचीव केले तर तुम्ही तुमच्या टीमसाठी एक आयकॉनिक ठरणार, तुम्ही टीमसाठी एक प्रेरणादायी व्यक्ती ठरणार आहात. त्यामुळे तुम्हाला जे काही तुमचे गोल आहे ते रिलिव्हंटसुद्धा असायला हवं, तुमच्या क्षमताशी जुडेल अशा पद्धतीचे. त्याच्यानंतर जे काही आपलं गोल आहे ते टाईम बाउंडेड असायला हवं, वेळबद्ध असायला हवं. जर तुम्ही गोल ठरवलेले आहे आणि ते वेळेमध्ये जर अचीव झाले नाही तर त्याचा काहीही फायदा नाही. त्यामुळे तुम्हाला ठरवताना एक असं स्पेसिफिक ठरवावं लागणार आहे की मला जर या महिन्यामध्ये 5,000 हवे आहे किंवा 10,000 हवे आहे किंवा 20,000 हवे आहे, तर ते तुम्ही ठरवलेल्या जे काही तुम्ही एक स्पेसिफिक ठरवली होती संख्या की मला या महिन्यामध्ये 10 लोकांपर्यंत जॉईन करायचे आहे किंवा 10 लोकांची जॉईनिंग करायची आहे, तर त्याच्यानुसार तुम्ही साधं अवेअरनेस बोनस जरी काउंट केले तरी तुम्हाला त्या महिन्यामध्ये 10,000 येऊ शकते. मग तुम्हाला वेळेमध्ये जर ते ठरवायचे आहे, म्हणजे वेळेमध्ये जर तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्हाला त्या महिन्यामध्ये किती रुपये येऊ शकतात, 10 जॉईनिंगच्या मागे साधा आपण अवेअरनेस बोनसचं जरी पकडलं तरी 10,000 रुपये. आणि जर तुम्ही विचार केला असेल की मला या महिन्यामध्येच किंवा या 3 महिन्यामध्ये 50,000 हवे आहे, तर तुम्हाला जे तुम्ही संख्या ठरवलेली होती गोलची नवीन जॉईनिंगची ती तुम्हाला वाढवावी लागेल. जर तुमचं उद्देश आहे की या महिन्यामध्ये तुम्हाला नाही काही तर 50,000 रुपये यायला पाहिजे, तर मग 50,000साठी अवेअरनेस बोनसचेच त्यावेळेस हा विचार नाही करायचा की माझ्या बाजूला जर आय डी पडली तर मला 5,000 येतील. त्यावेळेस तुम्हाला हाच विचार करायचा आहे की माझ्या बाजूला जर कुठला बिझनेस नाही ना, आता मला जे चालू करायचं आहे ते मला नवीन लेगवर वर्क करायचं आहे, मला तिथं वाढवायचं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला तेवढ्याच प्रमाणामध्ये तुमच्या आय डींची संख्यासुद्धा तिकडे लावावं लागेल, म्हणजे लिहावं लागेल. आणि तुम्हाला 1 to 1 मध्ये किंवा तुम्ही नवीन साईडनं नवीन व्यक्तींपर्यंत पोहोचावं लागेल. हे जे काही तुमचे गोल आहेत हे तुम्हाला वैयक्तिकवाले लिहायचे आहे, टीम करणारच आहे, परंतु तुम्ही जर तुमचं केलं नाही आणि त्याच्यासाठी जर तुम्ही टाईम बाउंड ठेवला नाही, त्या टाईममध्ये जर तुम्ही जर समजा एक टार्गेट घेतला की मला या 3 महिन्यामध्ये 50,000 कमवायचे आहे, तर त्यानुसार तुमचा तो गोल पण सेट व्हायला पाहिजे. तर या 5 पद्धतीमध्ये तुम्हाला तुमचा जो गोल आहे तो तयार करायचा आहे. त्याच्यानंतर व्यक्तिगत गोल तयार करणे, तर याच्यामध्ये गोल तयार करताना 3 टाईपचे आपल्याला गोल तयार करायचा आहे. एक आहे विक्रीचा गोल. तुम्ही ई-बायटोनमध्ये काम करतात त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये एक विक्रीचा गोल फिक्स करावा लागणार आहे की मला या महिन्यामध्ये किती व्यक्तींपर्यंत पोहोचायचं आहे आणि किती व्यक्तींपर्यंत पोहोचल्यानंतर जसं आपण तिकडे घेतलेलं होतं की आपल्याला 10 किट सेल करायचे आहे, तर तो याच्यामध्ये येणार. जो विक्रीचा गोल आहे त्याच्यामध्ये जर ई-बायटोनच्या किट असतील तर त्या येतील, त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या डेलीवाले जे आपले मॅट्रेस आहे त्याचं येईल. त्याच्यानंतर जर तुम्ही हिबारेस मोर पावलवर वर्क करणार असेल तर तुम्हाला त्याचं टार्गेट लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही जे काही आपलं ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असेल तर तुम्हाला त्याचं टार्गेट लिहावं लागणार आहे की तुम्हाला या महिन्यामध्ये किती टार्गेट अचीव करायचं आहे जे विक्री रिलेटेड असेल. त्याच्यानंतर तुम्हाला शिक्षण गोल लिहायचं आहे, जे शैक्षणिक गोल असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन कौशल्य शिकायचे आहेत. तुमच्या ज्ञानामध्ये वाढ करणे हे तुमचं गोल असायला पाहिजे दर महिन्यामध्ये. याच्यासाठी तुम्ही दर दिवसाला झूम मीटिंग अटेंड करायला पाहिजे, जी मॉर्निंगची गुजरात टीमची असेल, त्याच्यानंतर आपली जी इव्हिनिंगची असते आणि त्याच्यानंतर नाईटची जी काही आपल्या ई-बायटोन कंपनीची असते ती, त्याच्यानंतर बूट कॅम्प असते तो सुद्धा. त्याच पद्धतीनं नेटवर्किंगचे गोल असतात. नवीन संपर्कांना भेटणे किंवा तुमच्या नेटवर्कचा विस्तार करणे हे तुमचे गोल असायला पाहिजे.
हे 3 टाईपमध्ये आपण आपल्या गोलला डिवाइड करू शकतो आणि हे कोणासाठी आहे? फक्त वर्किंगवाल्यांसाठी आहे. जे पर्सन ई बायोट्रिममध्ये वर्क करत आहेत ह्या प्रत्येकांसाठी आहे ह्या सर्व गोष्टी आणि हे प्रत्येकाने करणे अनिवार्य आहे जर तुम्ही वैयक्तिक गोल ठरवत असाल तर. आता आपले जे काही गोल आहे त्या गोलचे प्रकार आहेत, लहान गोल आणि मोठे गोल. तर लहान गोल म्हणजे कशा पद्धतीचे? तर ते तुम्हाला लहान गोल म्हणजे 1 महिन्याच्या आत साध्य करता येणारे गोल तयार करणे, जे लहान गोल असणार आहे. त्यामुळे तुमची जी काही प्रगती आहे ती तुम्हाला तपासता येईल, त्वरित परिणाम मिळेल. याच्यामध्येच उदाहरणार्थ काय, तर या महिन्यामध्ये तुम्ही जसं 10 जॉईनिंग म्हटलं किंवा 5 जॉईनिंग म्हटले तर ते तुम्हाला छोटीवाली जे एका महिन्यामध्ये तुम्ही अचीव करू शकता ते लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतर जर तुमचं मोठं गोल असेल तर ते पुढील 6 महिने किंवा 1 वर्षाच्या अंतरावर असलेले दीर्घकालीन उद्दिष्ट तयार करा. त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रगतीची दिशा मिळेल. आज जर तुम्ही एक छोटंच ठेवलं, दर महिन्याचं ठेवलं आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये मोठं गोल जर तुम्ही तुमच्या जीवनामधलं जर ठेवलं नाही तर तुम्ही छोट्या छोट्या पद्धतीमध्ये एक हळूहळू वर्किंग करणार, पण त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही तेवढं साध्य होणार नाही. त्यामुळे तुम्हाला गोल ठरवताना 2 टाईपचे गोल ठरवायचे आहे, एक लहान गोल आणि एक मोठा गोल. जो मोठा गोल असेल तर तुमचा 6 महिने ते 1 वर्षाचं असायला हवं. याच्यामध्ये तुम्ही उदाहरणार्थ ठेवू शकता की तुमच्या टीममधले जे टॉपचे लीडर आहेत किंवा आपल्या ई बायोट्रिम कंपनीमध्ये ज्यांना त्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं जाते अशाच व्यक्तींना प्लॅटफॉर्मवर बोलवलं जाते जे करोडपती आहेत. तुम्ही करोडपतीचं नाही पण तुमच्या टीममधील टॉपच्या 10 लोकांमध्ये तुम्ही येऊ शकता, मला स्थान मिळवायचं आहे असं जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही नक्की लहान गोल प्रॉपर पद्धतीने सेट करणार आणि दर महिन्याला ते अचीव करण्याचा प्रयत्न करणार. जर तुमच्या जीवनामध्ये मोठे गोलच नसतील, तुम्ही जर मोठे ध्येयच ठेवलेले नसेल तर तुम्ही 100% जिथे आहात तिथेच शांत बसणार, तुमचं समोरचं वर्किंग काहीही होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने गोलचे 2 टाईप करून ठेवायचे आहे, एक छोटं गोल जे तुम्हाला दर महिन्याला अचीव करायचं आहे आणि एक मोठं गोल जे तुमचं कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षाचं असणार आहे. त्याच्यानंतर जे गोल आहे ते गोल आपले टीमचं पण असणार आहे आणि आपलं वैयक्तिक पण असणार आहे. तर वैयक्तिक गोल म्हणजे काय, तर वैयक्तिक गोलसाठी स्वतःसाठी विक्रीच्या उद्दिष्टांची आखणी करणे, जसे तुमची विक्रीची क्षमता किंवा कमाई वाढेल. याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही जर तुमच्या वैयक्तिक गोल नाही ठेवले आणि तुम्ही जर फक्त टीमसाठीच म्हणत असाल की माझ्या टीममधील या व्यक्तींनी काम करायला पाहिजे, माझ्या टीममधील व्यक्तींकडनं जॉईनिंग यायला पाहिजे आणि तुम्ही जर करत नसाल तर तुम्ही निरर्थक आहात. आज बीजी शिंदे सरांची एवढी मोठी टीम असताना सुद्धा ते वैयक्तिक पण करतात वर्क. आज मॅडमला सुद्धा सोबत घेऊन जाऊन ते शाळांमध्ये बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये वर्क करतात. आज तेवढ्या दुरून कोणी जर नवीन माणूस मिळाला तर ते स्वतःच्या गाडीनिशी तिथे 400 किलोमीटर असो, 500 असो, 1000 किलोमीटर असो ते जातात आणि त्या व्यक्तींना जॉईन करतात. जर त्यांच्या जागी जर दुसऱ्या व्यक्तीने जर म्हटलं तर ते काय विचार करतील की आता झालं ना, आपली तर एवढी मोठी टीम वाढलेली आहे, मग आपल्याला वैयक्तिक करण्याची काय आवश्यकता आहे. तर त्यावेळेस तुमची प्रगती खुंटून जाणार आहे. आजचीच तुम्ही झूम मीटिंग ऐकली असेल, 62 वर्षाचे व्यक्ती, ज्या माणसाला असं वाटत होतं की मी 35 वर्ष जॉब केला, गव्हर्नमेंट जॉब केला, परंतु मी कुणाचंही काहीही भलं करू शकलो नाही, मी एकाही मुलाला कुठला जॉब देऊ शकलो नाही, पण तो माणूस म्हणतो मी ई बायोट्रिममध्ये जॉईन झाल्यानंतर आज ई बायोट्रिममुळे मी 45 लोकांच्या घरी रोजगार देऊ शकलो, आज 1000 लोकांना मी औषध विरहित आयुष्य देऊ शकलो. ह्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकणार टीमच्या भरोशावर आणि स्वतःच्या वैयक्तिक गोलच्या भरोशावर. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वैयक्तिक गोल ठेवलं नाही तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. आज त्यांनी 45 लोकांना चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळवून देऊ शकलेला आहे. आज बेरोजगारी 45 कुटुंबातनं मुक्त केलेलं आहे, बेरोजगारी मुक्त त्यांनी 45 कुटुंबाला केलेलं आहे. आज त्यांनी 100 कुटुंबाचं जर त्यांनी ध्येय ठेवलं तर ते 100 कुटुंबासाठी वर्क करतील. पण आपण जर वैयक्तिक गोल काहीच ठेवलेलं नाही आणि आपण जर फक्त टीमच्याच भरोशावर आलं तर तुमची प्रगती एक दिवस खुंटून जाणार आहे. कारण की आपल्या ई बायोट्रिममध्ये जर तुम्ही फक्त मदर प्लॅनमध्ये जर काम करत असाल तर तिथे तुम्हाला 1:1 पेअर मॅचिंग हवं आहे. जर ते तुमचं मॅचिंग झालं नाही तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. त्याच्यानंतर तुमच्या टीमचे गोल, तुमच्या डाऊनलाईनसाठी सामूहिक उद्दिष्ट तयार करा, ज्यामुळे संपूर्ण टीम एकाच दिशेने काम करेल. याचंच एक इम्प्लिमेंटेशन आपल्या बीजी शिंदे सरांनी केलेलं आहे. जर तुम्हाला गोवा टूर हवा आहे तुमच्या टीममधील डाऊनलाईनला तर तुम्हाला तुमच्या खालच्या 2 व्यक्तींना 50,000 हजार रुपये इन्कम जर मिळवून दिलं तर तुम्हाला गोवा टूर देत आहेत. जर तुमच्या टीममधील लेफ्ट साईडच्या आणि राईट साईडच्या 5-5 व्यक्तींनी केलं 50,000 हजार रुपयाचं उत्पन्न, जर तुम्ही त्यांना प्रॉपर माहिती दिली, तुम्ही त्यांना प्रॉपर डायरेक्शन दिलं, प्रॉपर त्यांचं गोल सेट करून दिलं आणि त्यांनी जर केलं तर तुमच्या फॅमिलीसोबत तुम्हाला येण्या जाण्याचा पूर्ण एअरप्लेनचा खर्च सर गोवामध्ये तुम्हाला देणार आहे, गोवा टूरमध्ये देणार आहे.
तर हे कशामुळे आहे, हे आपल्याला या पद्धतीने आपल्या टीमचे पण गोल सेट करता आलं पाहिजे. ते डायरेक्ट तुम्हाला त्यांना न म्हणता सुद्धा तुम्ही त्यांचं सेट करून देऊ शकले पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला पुढील 3 महिन्यामध्ये संपूर्ण टीमच्या जे काही डेली जो काही आता याच्यामध्ये जे काही वाढ आहे ते कशा पद्धतीने होऊ शकणार आहे, कारण की तुमच्या टीममधल्या लेफ्टला आणि राईटला 5-5 व्यक्ती जर अचीव झाले तर ती ग्रोथ जी आहे ती मल्टिपल होणार आहे त्या 2 महिन्यामध्येच, जे तुम्ही असं करू शकणार नाही आहात. त्यामुळे तुम्हाला या पद्धतीने आपल्या टीममधील व्यक्तींसाठी सुद्धा गोल ठरवायचे आहे आणि त्यांना घेऊन तुम्हाला प्रॉपरली वर्क करायचं आहे, त्यांना प्रॉपरली गाईड करायचं आहे की आपण कसं करू शकू. त्याच्यानंतर आपली जी काही टीम गोल तयार करणे आहे, तर टीमचे गोल तयार करत असताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सामूहिक ध्येय घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकालाच वाटून घ्यावं लागणार आहे की आपण या महिन्यामध्ये एवढ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहे. तर ते एक सामूहिक ध्येय असेल आहे, प्रत्येक सदस्यांकरिता असणार आहे, त्याच्यातल्या फक्त एकाच सदस्यासाठी नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे टीमच्या क्षमतांचा विचार करावा लागणार आहे. तुम्हाला टीमच्या सर्व सदस्यांच्या क्षमतांचा विचार करूनच तुमचं गोल निश्चित करावं लागणार आहे. त्याच्यानंतर सहभाग आणि प्रेरणा, टीमच्या सर्व सदस्यांना गोल तयार करण्यासाठी सहभागी करून त्यांच्यात प्रेरणा निर्माण करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर त्यांची जी काही प्रगती आहे ती मोजायची आहे. जर तुम्ही 2 महिन्याचं त्यांना हे दिलेलं आहे, टार्गेट दिलेलं आहे, तर त्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला एक डायरीसुद्धा मेंटेन करावं लागणार आहे की कुठल्या व्यक्तीने काय अचीव केलेलं आहे ते तुम्हाला प्रगती मोजता आली पाहिजे. तर प्रगती मोजाचं यंत्रसुद्धा हे आहे गोल. जर तुम्ही समोरच्यांना सांगितलं की या महिन्यामध्ये तुम्हाला 2 जॉईनिंग आणायचे आहे नवीन, किंवा एका हप्त्यामध्ये 2 जॉईनिंग आणायचे आहे, आणि जो माणूस आणत नाही तर तो का आणत नाही आहे त्यासाठी तुम्हाला याच्यामधनं प्रॉपरली समजेल की कोण व्यक्ती आणत नाही, त्याच्यावर तुम्हाला प्रॉपर वर्क करता येईल. त्याच्यानंतर प्रोत्साहन देणे, याच्यामधनं जर तुम्ही टीमच्या सदस्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचं आहे. आता याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी काय, तर तुम्ही त्यांच्या घरी होम मीटिंग घेण्याचं सुरुवात करायला सांगू शकता त्यांना, आणि त्यांना जर कुठलं जर बोनस आला तर तुम्ही त्यांचं स्वागत करू शकता. त्यांना तुम्ही बुके देऊन त्यांचं स्वागत करा. जे कोणी नवीन व्यक्ती येत आहे त्यांना जर तुम्ही कंपनीच्या मार्फत जर 7 दिवसाच्या आत जर त्यांना तुम्ही जे काही आपले गोल्डवाले ब्रेसलेट आहे, जे काही इमिटेशन ब्रेसलेट आहे ते जर मिळवून दिले तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचं स्वागत करा. त्यांचे फोटो ग्रुप्सला टाका. त्यांना सांगा त्यांच्या कुटुंबामध्ये जेवढे पण ग्रुप्स आहेत त्या सर्व ग्रुपच्या याच्यावर तुम्ही तुमचे फोटो येऊ द्या. तर हे तुम्हाला करावं लागणार आहे. त्याच्यानंतर कार्यवाहीची योजना तयार करा. केवळ गोल ठरवून पुरेसे नाही, त्यासाठी कार्यवाहीची स्पष्ट योजना तयार करणे आवश्यक आहे. आणि प्रत्येक गोल कसा साध्य करायचा याचे टप्पे तयार करायचे आहे आपल्याला. आता हे टप्पे कोणते आहे, तर तुम्हाला दर आठवड्यामध्ये 3 नवीन लोकांशी संपर्क करणे हे आपल्या नवीन व्यक्तींना ठरवून द्यायचं आहे. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? काही इश्यू नाही आहे ना? मीटिंगमध्ये माझा आवाज येतो क्लिअर? ओके. हां सर. ओके मॅम. ओके. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त केवळ गोल ठरवून होणार नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर योजना तयार करणे आवश्यक आहे आणि ते कसं साध्य होईल याचे जे टप्पे आहेत ते समजून घेणे आवश्यक आहे. तर आता यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला दर आठवड्यात 3 नवीन लोकांना संपर्क करणे. हे मी इथं दर आठवड्यात लिहिलं आहे, ते तुम्ही तिथं दर दिवशी लिहायचं आहे. कमीत कमी 5 लोकांना. हे मी एक ओव्हरऑल बनवून ठेवलेलं आहे, कारण की हे नवीन व्यक्तींसाठी पण असणार आहे. परंतु आपले याच्यामध्ये जे जॉईन झालेले आहेत, आजच्या ज्या मीटिंगमध्ये जॉईन झालेले 19 सदस्य, तर याच्यापैकी मॅक्झिमम सर्व ओल्ड सदस्य आहेत ज्यांना सर्व गोष्टी माहीत आहेत. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने जो काही आपल्या इथे मी 1 मिनिट, जिथे 3 लिहिलेलं आहे आठवड्याला, तर तिथे तुम्ही 3 न लिहिता तुम्हाला त्याच्यामध्ये दिवसाला कमीत कमी 5 लिहायचे आहे. जर तुम्ही 5 व्यक्तींपर्यंत जर गेले तर 5 × 30 केले तर म्हणजे तुम्ही महिन्याला 150 व्यक्तींपर्यंत पोहोचणार आहात. तर 150 जो आहे फिगर हा खूप मोठा आहे, आणि याच्यामधनं जे काही तुमची जॉईनिंग येणार आहे ती पण 100% खूप मोठी असणार आहे. त्यामुळे इथे 3 न घेता तुम्हाला त्याच्यामध्ये 5 घ्यायचं आहे, आणि त्या आठवड्याच्या जागी तुम्हाला दिवसाला टाकायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 2 ट्रेनिंग घेणे अनिवार्य आहे प्रत्येक व्यक्तीला. जर तुम्ही ईबॅटरमध्ये काम करता तर तुम्हाला ईबॅटरमध्ये काम करत असताना तुम्हाला दर महिन्याला 2 ट्रेनिंग आवश्यक आहे, ज्याला आपण LDP स्वरूप वगैरे देऊ शकतोय. त्याच्यानंतर कंपनीची कुठलीही ट्रेनिंग असो आणि कुठल्याही टीमची असो, त्या प्रत्येक ट्रेनिंगमध्ये प्रत्येक व्यक्तीने जाणे अनिवार्य आहे, ज्याला ईबॅटरमध्ये काहीतरी करायचं आहे. त्याच्यानंतर सोशल मीडिया जे आहे, सोशल मीडियावर तुम्हाला पोस्ट नियमित कमीत कमी 5 नवीन पोस्ट टाकणे आवश्यक आहे आणि त्या 5 पोस्ट जर तुम्ही कंटिन्यू टाकल्या तर तुम्हाला 1 महिन्याला कमीत कमी 5 तरी नवीन लीड्स येतील त्याच्यामधनं. तर तुम्हाला सोशल मीडियाचा 100% उपयोग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर चौथं आहे, याच्यासाठी तुम्हाला झूम मीटिंग नियमित जॉईन करणे अनिवार्य आहे, कारण की याच्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. याच्यामध्ये ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी झूम मीटिंगचं सिस्टम कंपनीने ठरवून दिलेलं आहे. याच्यामध्ये बूट कॅम्प असतो दर महिन्याला 11 दिवसाचा 1 ते 11 तारखेपर्यंत. हा प्रत्येकाने जॉईन करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये हा विचार करू नये की माझा जर सिनियर करतं, माझ्या सिनियर तर लिंक पाठवतं, 149 रुपयामुळे भविष्यामध्ये तुम्हाला ईबॅटरकडनं येणारे लाखो रुपये येणार नाही. हा चिंदी चोरीपणा होणार आहे. जर तुम्हीच स्वतःसोबत प्रामाणिक नाही आहे तर युनिवर्ससुद्धा तुमच्यासोबत प्रामाणिक राहणार नाही, हे 100% आहे. त्याच्यानंतर 7:55ची झूम मीटिंग असते, जी काही बूट कॅम्प असते त्यावेळेस. जर ते नसेल तर 7:55ची दररोज गुजरात टीमची सुद्धा मीटिंग असते, त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं ज्ञान आपल्याला दिलं जातं. त्याच्यानंतर 7 वाजताची आपण विदर्भ टीमची एक झूम मीटिंग सुरू केलेली आहे, जी आता आपली सध्या सुरू आहे. ती मराठी माणसांसाठी सुरू केलेली आहे, कारण की आज कुठेतरी मराठी माणसाला शिकायचं म्हटलं की तो डायरेक्ट इथून बाहेर निघून जातो. आणि आज जर 19 लोक जर जॉईन झालेले आहे म्हणजे तुम्ही प्रत्येकजण युनिक आहात, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे आणि म्हणून तुम्ही जॉईन झालेले आहात. बाकीचे नाही आलेले आहेत, कारण की आज आपल्या 4 ते 5 ग्रुपवर हे लिंक गेलेली आहे आणि 4 ते 5 ग्रुपमध्ये पकडले आपण 1000 लोकांपैकी आपण सर्व युनिक आहात. आपल्याला वाटतं काहीतरी करायचं आहे आणि म्हणून आपण सर्वजण जॉईन झालेले आहोत. म्हणून प्रत्येकाने ज्या काही झूम मीटिंग आहे, ज्ञान आपल्याला दिवसेंदिवस घ्यावंच लागणार आहे, कारण की ज्ञान घेतल्याने वाढणार आहे, ते कमी कधीच होत नाही. जो माणूस शिकणे बंद करेल तो माणूस जीवनामध्ये प्रगती करणे बंद करेल, कारण की दिवसेंदिवस ज्ञान अद्यावत करणे आवश्यक आहे. कारण की आपल्यापेक्षा ज्ञानी लोक या समाजामध्ये भरपूर आहे आणि जर आपण त्याच्याकडे गेलो ना, त्याने जर आपल्याला कुठला प्रश्न विचारला आणि त्याचं जर उत्तर आपण देऊ शकलो नाही, तर जी आपल्याला मनामध्ये खंत वाटायला हवी ते प्रत्येकानेच वाटायला पाहिजे. वाटल्यानंतरच तुम्ही इथे येऊन शिकणार. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला ना, तो जर तुम्ही सिनियरला जर कॉल करून विचारत आहात तर तुम्ही जीवनामध्ये कधीही प्रगती करू शकणार नाही. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं आज तुम्ही ठरवायला पाहिजे की याच्यानंतर जर मला कोणीही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर माझ्याकडे 100% असायला हवं, मला माझ्या सिनियरची आवश्यकता पडायला नको. त्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 100% यशस्वी होणार आणि तुम्ही ठरवलेले गोल तुम्ही नक्की पूर्ण करणार. त्याच्यानंतर दर महिन्याला नाही, परंतु तुमच्या टीममध्ये जुडलेल्या प्रत्येक व्यक्तीने जो काम करणार आहे त्यांनी मुंबई विजिट करणे अनिवार्य आहे. जो माणूस मुंबई विजिट करणार नाही तो माणूस जीवनामध्ये कधीही त्याचं गोल सेट करणार नाही, कारण की त्याला कंपनीचं पोटेन्शियल माहीत नाही. त्याला जर पोटेन्शियल माहीत नाही तर तो जीवनामध्ये काहीही करू शकणार नाही बॅटरूम जॉईन करून. तेच 2 जॉईनिंग आल्या, ते 1 जॉईनिंग आली आज, त्याच्यानंतर 1 महिना थांबणार, जेव्हापर्यंत दुसरी जॉईनिंग येत नाही, जेव्हापर्यंत त्याला 5000 येत नाही, ते 5000 घेईल, 1 महिना शांत बसेल. असंच त्याचं जीवन राहणार आहे, कारण की त्याला अवेअरनेस बोनसचा पॉवर अजूनही कळलेला नसणार आहे आणि तो कळला नसल्यामुळे तो फक्त त्या 2 जॉईनिंगची वाट पाहत बसणार आहे, कारण की त्याला तेच वाटत आहे. कारण की आपण जेव्हापर्यंत 2 विकणार नाही तेव्हापर्यंत 5000 येणार नाही, पण त्या महिन्यामध्ये जर त्यांनी कंटिन्यू जर विकला आणि सिंगल साईडनं जरी वर्क झाला आणि 10 जर जॉईनिंग आल्या तर त्याचे असेच 5000 निघणार आहे, जे तो फक्त 1 महिना त्याच्यासाठी थांबलेला होता. परंतु त्या 10 मुळे जे पुढच्या महिन्यामध्ये ग्रोथ मिळणार आहे तुम्हाला, त्या 10चे 20 आले तर ती 20 येणारे तुमच्या त्या 2 मुळे तुम्हाला जे नंतर 20 मिळणार आहे ते कधीही जीवनामध्ये मिळणार नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, कुणीही अशा पद्धतीचं थांबू नये. आणि थांबण्याचाच उद्देश काय आहे, कारण की ते का थांबत आहे, कारण की त्यांना मुंबईबद्दल काहीही माहीत नाही. मुंबईबद्दल जर माहीत असतं, मुंबईची कंपनी जर त्यांनी बघितली असती तर ते कधीही त्याच्या जीवनामध्ये फक्त अवेअरनेस बोनससाठी थांबलेले नसते. त्यामुळे मुंबई विजिटसुद्धा आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमचे जे गोल आहे ते गोल प्रगतीचे मोजमाप करणे. तुमचे जे काही गोल आहे त्याचं मोजमाप करण्याचे जे काही आपले मोजमाप करण्याचे जे काही एकक आहेत ते आहेत, पहिला आहे विक्री.
विक्रीच्या आकडेवारीचा मागोवा घेणे अनिवार्य आहे प्रत्येक महिन्यामध्ये. याच्यामध्ये विक्री म्हणजेच काय, तर आपले डिस्ट्रीब्युटर्स, आपण किती लोकांना नवीन जॉईन केलेलं आहे. जर तुमचं नवीन जॉईनिंग होत असेल ना, टीमकडूनच येत असेल, तर कुठेतरी तुमचे जे काही काय म्हणता येईल आपल्याला, तुमचे जे प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये कुठेतरी तुम्ही खुंटत चाललेले आहात, तुमची प्रगती होत नाही आहे. जर तुम्ही जुडले होते त्यावेळेस जसं तुम्ही वर्क करत होते तेच जर वर्क तुमचं कंटिन्यू राहिलं तर नक्की त्याच्यामधनं निघणारं जे काही पोटेन्शियल असणार आहे ते मल्टिपल होत जाणार आहे. पण तुम्ही जर विचार केला की माझी टीमच करत आहे, मी कशाला करावं, माझ्या टीमनं होत आहे, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हीच स्वतः बाधा होणार आहात, तुमचं जे काही प्रगती आहे ती होणार नाही आहे. तर त्यासाठी प्रत्येकाने कंटिन्यूमध्ये आपल्या स्वतःच्या कामाचा मागोवासुद्धा घेत राहणे आवश्यक आहे. तुमची जी काही विक्री आहे ती कितपर्यंत झालेली आहे, काय झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवं आहे. त्याच्यानंतर नवीन ग्राहक मिळवण्याचे प्रमाण तुम्हाला मोजावं लागणार आहे. याच्यासाठी तुमचे या महिन्यामध्ये किती ग्राहक नवीन जुळले. जर नवीन जुळले नसेल, जर तुम्ही फक्त मोर पॉवरवर वर्क करत आहात, तुम्ही फक्त प्रोडक्ट विकत आहात, परंतु नवीन जॉईनिंग निघत आहे का त्याच्यामधनं, जर जॉईनिंग निघत नसेल तर तुम्हाला त्याच्यावर 100% वर्क करावं लागेल. जर तुम्ही त्याच्यावर वर्क केलं नाही तर तुमची जी प्रगती आहे ती कुठेतरी थांबून जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल. शिक्षणमध्ये आताच सांगितलं आपण, तुम्हाला नवीन नवीन कौशल्य शिकवायचे आहे आणि याचा नवीन कौशल्य शिकले की नाही याचा मागोवा घ्या. म्हणजेच कोणता, तुम्ही स्वतःचाच, तुम्ही जे ज्ञान तुमचं याच्यापूर्वी होतं तेच ज्ञान आता पण आहे का, तुम्ही मीटिंगमध्ये जाऊन तेच ज्ञान आता पण सांगता का. तर तुम्ही जर त्याच्यामध्ये बदलाव करणार नसाल तर बाकीच्यांना पण बोर होणार. तर तुम्हाला त्याच्यामध्ये वृद्धिंगत करावं लागणार आहे, तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर द्यावं लागणार आहे, त्याच सर्व गोष्टी तुम्हाला शिकावं लागणार आहे. त्याच्यानंतर नेटवर्किंग, याच्यामध्येच तुम्ही वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकता. जर तुमचं सोशल मीडियाचं वर जर चांगला हँड असेल तर तुम्ही सोशल मीडियामधनं वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज काढून नवीन लोकांना जॉईन करू शकता. आजच तुम्ही पाहिलं असेल, आज 2 पोलीसवाले आहेत जे ऑन ड्युटी करत असताना हार्ट अटॅकने मरण पावलेले आहेत. आज प्रत्येकजण लायबल असतो त्याच्या जीवनामध्ये, त्याला वाटतं की मी माझा जॉब 100% चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे आणि प्रत्येकजण करतो, परंतु ते करत असताना जर त्याचं शरीरच साथ देत नसेल, भविष्यामध्ये तोच टिकला नाही तर त्याच्या कमवलेल्या पैशाचं काय मोल, तो पैसे काहीही घरी घेऊन जाऊ शकणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये जे काही आहे ते नवीन लोकांना ज्यावेळेस तुम्ही पकडतात, ज्यावेळेस तुम्ही नवीन लोकांपर्यंत जातात त्यावेळेस तुम्हाला त्याचे महत्त्वसुद्धा समजून सांगावं लागणार आहे. जर तुम्ही हा प्रोडक्ट फक्त बिमाऱ्यांसाठीच सांगत असाल तर तुम्ही जे काही गोल ठरवलेला आहे, जे तुम्ही आकडे ठरवलेले आहे की मला एवढ्या डिस्ट्रीब्युटरपर्यंत पोहोचायचं आहे, तेवढ्या डिस्ट्रीब्युटरपर्यंत पोहोचायचं आहे. जे नवीन लोक असेल ते सुरुवातीला तुमच्या फॅमिलीचे मित्र आहेत, तुमचे फॅमिली मेंबर आहे किंवा मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि नंतर 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही स्टॉप करणार, कारण की तुम्हाला नवीन लोक मिळणार नाही, कारण की तुम्ही बिमाऱ्या घेऊन जाणार आहात. तर म्हणून तुम्हाला बिमाऱ्यांना घेऊन जाता आपला प्रोडक्ट कुठल्या बिमाऱ्यांवर काम करत नाही, बिमाऱ्याच्या मूळ कारणावर काम करतो. ते जर घेऊन तुम्ही समोर गेले, आज हार्ट अटॅक वाढला आहे त्याच्यासाठी आपला प्रिकॉशन म्हणून प्रोडक्ट आहे, आज ब्रेन हॅमरेजचे प्रॉब्लेम वाढले त्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून प्रोडक्ट आहे, हे जर घेऊन गेले तर नक्की तुमच्या जॉईनिंग वाढतील. आज मोबाईलमुळे काय दुष्परिणाम होत आहे हे आपण न्यूजपेपरला इकडे तिकडे बघत आहोत आणि त्याच्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे. त्याच्यावर तुम्ही काम केले तर 100% तुमच्या ज्या जॉईनिंगचा रेशो आहे तो नक्की वाढेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर गोलमध्ये बदल करणे आवश्यक आहे, ते तुम्हाला वेळेनुसार करावं लागणार आहे. जर तुम्ही या महिन्यामध्ये 20चं जर गोल ठेवलेला आहे किंवा तुम्हाला 20 जॉईनिंग काढायचं आहे, परंतु या महिन्यामध्ये काय आहे, सण समारंभ होते, त्या सण समारंभामुळे तुम्हाला लोक मिळणार नाही, वेळ देऊ शकणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ते वेळेनुसार त्याच्यामध्ये चेंजेस पण करावं लागणार आहे, लवचिक ठेवावं लागणार आहे तुमचे गोल. तर ते तुम्ही करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटतं की मी या महिन्यामध्ये 10चं गोल ठेवलेलं होतं ते अचीव होऊ शकत नाही, ते तुम्ही 5वर आणा, 2वर आणा, पण वर्क करत राहा. जर तुम्ही वर्क न करता जर त्याला कमी करत असाल, बेडवर झोपून की माझ्याकडे या महिन्यामध्ये मला आराम करायचा आहे, मी 10 दिवस आराम करणार, त्याच्यापैकी फक्त 30 दिवसापैकी 20 दिवस काम करणार, तर तुम्ही ठरवलेलं गोल हे तुम्ही वेळेनुसार कमी करणे हे चुकीचं असणार आहे. तुम्हाला वेळेनुसार कधी कमी करायचं आहे, जर त्या परिस्थितीमध्ये समजा पावसाळा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही त्यावेळेस तुम्ही करू शकता, परंतु जर कुठले कारण नसताना जर तुम्ही त्याला कमी करत आहे तर हे चुकीचं आहे. तुम्हाला वेळेनुसार कमी करायचं आहे, तुमची वेळेची परिस्थिती बघून, वेळ बघून. त्याच्यानंतर प्रगतीनुसार, तुमची प्रगती अपेक्षेनुसार नसेल तर तुम्हाला तुमच्या गोलमध्ये बदल करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या परिस्थितीनुसार, जर तुमच्या व्यवसायाच्या परिस्थितीमध्ये बदल झाला असेल तर तुम्हाला तुमच्या गोलमध्ये बदल करणे आवश्यक आहे. जसं आता नवीन प्रोडक्ट आलेले आहेत,
आतापर्यंत आपण फक्त मॅट्रेसवर वर्क करायचो, आता आपल्याकडे आयुर्वेदिक पण आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आता सध्या आणखीन एक्स्ट्रामध्ये आयुर्वेदिक सोबत आणखी दुसरा आलेला आहे, ॲग्रिकल्चरवाला आलेला आहे. आता आणखी नवीन प्रोडक्ट येणार आहे. तर तुम्हाला परिस्थितीनुसार व्यवसायाच्या आपल्या गोलमध्ये पण चेंज करावं लागणार आहे. कारण की याच्या म्हणजे आता तुमचे प्रोडक्ट वाढले तर तुमचं इन्कम सोर्स पण वाढणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला नवीन व्यक्ती पण मिळणार आहे. तर तुम्हाला तुमचं गोल पण डायवर्ट करावं लागेल, त्याच्यामध्ये चेंज करावं लागेल, याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता. त्याच्यानंतर नवीन संधीनुसार, नवीन संधीमधलंच तर हेच आहे आपलं नवीन प्रोडक्ट आलेलं आहे. तर आपल्याला सर्वांना नवीन संधी, आज शूजसुद्धा आपले मॅग्नेटिक येणार आहे. त्याच्यानंतर तुमचं बल्कमध्ये जर तुम्ही प्रोडक्ट घेतलं तर त्याच्यामध्ये तुमचं वेगळं इन्कम सुरू केलेलं आहे कंपनीनी. तर हे तुम्हाला नवीन संधी आहे तुमच्या जीवनामध्ये चालून आलेली, जी डॉक्टर सागर जोशींनी आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर जे काही आपल्याला गोल ठरवलेलं आहे आपण त्या गोलला पूर्ण करायच्या 4 स्टेप आहे. पहिली स्टेप आहे दैनंदिन क्रिया आणि प्राधान्यक्रम. आता तुम्ही गोल लिहून ठेवलेले आहे, लिहिले, परंतु ते गोल लिहिल्यानंतर त्याच्यापैकी तुम्हाला त्या गोलला अचीव करण्यासाठी एक तुम्हाला प्लॅनिंग करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅनिंग केली की मला एवढ्या दिवसामध्ये करायचं आहे, जे काही स्मार्ट पद्धतीनं, मग एवढ्या पद्धतीनं करायचं आहे. त्याच्यापैकी जर तुम्ही आता जसं हे गोल होते फक्त आपल्या कंपनीचे, किंवा तुम्ही वेगळे गोल ठरवलेले आहे, तुम्ही समजा 10 ते 15 गोल ठरवलेले आहे एका महिन्यामध्ये अचीव करायचे, त्याच्यापैकी तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे की मला पहिलं कोणतं हवं आहे, माझं प्राधान्य कोणतं आहे गोल. तर त्याला जर तुम्ही प्राधान्य दिलं तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर प्रॉपरली ॲक्शन करता येईल. पण तुम्ही त्याला प्राधान्यक्रमच दिलं नाही तुमच्या गोलला, तर तुम्ही ते जे काही खूप सारे गोल ठरवलेले आहे त्याच्यापैकी कुठलेही गोल तुम्ही प्रॉपर वेळेमध्ये अचीव करू शकणार नाही. जर तुम्ही 10 गोल ठरवलेले आहे या महिन्यामध्ये अचीव करायचे, त्याच्यापैकी पहिलं कोणतं करायला पाहिजे, पहिलं झालं की ॲटोमॅटिक तुम्ही दुसऱ्याकडे येणार, दुसरं झालं की ॲटोमॅटिक तुम्ही तिसऱ्याकडे येणार. परंतु तुम्ही 10ही एकाच वेळेस म्हटलं की मला 10ही अचीव करायचे आहे, तर ते तुम्ही जीवनामध्ये कधीही करू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या गोलला प्राधान्यक्रम देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमची मानसिकता आणि कौशल्य तुम्हाला अपडेट करत राहावं लागणार आहे. जर तुम्ही गोल ठरवले आणि तुम्ही झूम मिटिंगलाच येत नाही, तुम्ही ज्ञानच घेत नाही आणि तुम्ही कुठलंही ज्ञान अद्यावत करण्यासाठी तयार नाही आहात, तुम्ही फक्त जॉब करत आहात, जॉबला जाता, 1-2 लोक भेटले त्यांना सांगता, कुठल्या दिवशी सांगता, कुठल्या दिवशी सांगत नाही, कधी तुम्ही कोणाला प्लॅन देता, कुठल्या दिवशी तुम्ही देत नाही, तर तुम्ही जीवनामध्ये कधीही तुम्ही ठरवलेले गोल यशस्वी पद्धतीने पार पाडू शकणार नाही. तिसरं आहे प्रक्रिया आणि प्रणाली तयार करणे. याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर अशी एक वर्किंग स्टाईल तयार करावं लागणार आहे. तुम्हाला जिथे जिथे तुम्हाला टाईम मिळतो त्या मिळालेल्या टाईममध्ये तुम्हाला तो जो वेळ आहे तो तुम्ही ई-बेडरूमसाठी कशा पद्धतीने खर्च करणार आहात, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमचे जे काही तुम्ही गोल ठरवलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रेनिंग्स असतात, त्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही जाऊ शकता, ज्याला आपण LDP वगैरे म्हणतोय, किंवा वेगवेगळे आणखीन बाकीचे सेमिनार्स असतात. यूट्यूबवर लागेल तेवढं नॉलेज भरलेलं आहे, ते जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला तिथनं पण ज्ञान मिळतं. ते प्रणाली तुम्हाला तुमच्यामध्ये डेव्हलप करावी लागणार आहे. जर तुम्ही ती प्रणाली तुमच्यामध्ये जर डेव्हलप केली नाही तर तुम्ही जिथे आहात तिथेच राहणार आहात. त्याच्यानंतर समविचारी लोक आणि मार्गदर्शकांसह कार्य करा. जे तुमचे सिनियर्स आहेत, आज तुम्हाला जर त्यांनी त्या बिझनेसमध्ये आणलेलं आहे तर तेच तुमचे आजचे काय म्हणता येईल त्याला, ते देवदूत असल्यासारखे आहेत तुमच्या जीवनामध्ये. कारण की त्या माणसामुळे तुम्हाला आज हा बिझनेस मिळालेला आहे. बिझनेस सेकंडरी पार्ट आहे. आज तुम्हाला चांगली हेल्थ मिळालेली आहे त्या माणसामुळे. जर तुम्हाला चांगली हेल्थ मिळाली, तुमचे जाणारे लाखो रुपये जर वाचले, तर तो तुमच्यासाठी देव माणूस आहे. कारण की त्या देव माणसामुळे तुम्हाला आज हा बिझनेस, हा जो काही प्रोडक्ट आहे हा माहीत झालेला आहे. आणि ज्या डॉक्टर सागर जोशींमुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत झालेल्या आहे, त्या डॉक्टर सागर जोशींना भेटणे हे आपले सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्यांच्या जर कुठल्या मीटिंग्स राहतात तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने जायला सुद्धा पाहिजे आणि त्यांच्याकडनं कंटिन्यू मार्गदर्शन घेत राहायला पाहिजे. आपले सिनियर जर आपल्याला कुठल्या गोष्टी सांगत असेल तर त्यासुद्धा त्यांना ऐकायला पाहिजे. कारण की ते तुम्हाला कधीच चुकीचं सांगणार नाही, ते तुमच्या भल्याचंच सांगणार आहे. कारण की तुमच्यामुळे त्यांना सुद्धा त्यांचा फायदा मिळणार आहे. परंतु तुम्ही जर काम केले तर तुम्हाला एक चांगलं उत्पन्न आणि चांगलं जीवन मिळणार आहे. ज्या आजच्या आपण सकाळच्या गुजरातच्या झूम मीटिंगमध्ये ऐकलेलं आहे, तर ते तुम्हाला तुमच्या जे कोणी समविचारी लोक असेल, म्हणजे जे तुमच्या विचाराचे आहेत, जे फक्त ई-बेडरूम करत आहेत, ते जर तुम्ही बाहेरच्या माणसाला जाऊन जर विचारलं जो निगेटिव्ह आहे, तर तो तुम्हाला कधीही सकारात्मक करणार नाही, तो तुम्हाला निगेटिव्ह करेल. आणि जे काही वर्क करतात काही दिवसामध्ये तुम्ही बंद करून जाणार. त्याच्यानंतर आहे गोल प्राप्तीसाठी प्रोत्साहन. तुमच्या टीममध्ये जितके पण व्यक्ती आहेत ते व्यक्ती कंटिन्यू, म्हणजे जसं टीम आहे, टीममधील व्यक्ती जर वर्क करत आहेत आणि वर्क करत असताना जर आपण त्यांच्यासाठी जर
प्रोत्साहनपर बक्षीसच ठेवले. पहिलं जर त्यांना आपण बक्षीस जर ठेवलं तर त्यांना जर उत्तम कार्य केलं, आता जसं आपण एक छोट्या छोट्या गोष्टी ठेवू शकतोय की कोणी जर पहिल्यांदा जर काय म्हणता येईल आपल्याला अवेअरनेस बोनस दिलं, म्हणजे अवेअरनेस बोनस जर अचीव केलं 5 दिवसामध्ये, तर कंपनी त्याला बघा 15,500चं प्रोडक्ट गिफ्ट देत आहे. त्याच्यानंतर जर त्यांनी जर वेळेमध्ये जर समजा कोणी जर एखादी डिस्ट्रीब्युटर आज जुडला जो 26 मेच्या नंतरची त्याची 26 जूनच्या नंतरची जॉईनिंग आहे, पण त्या माणसाने जर 8च दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये जर त्या माणसाने 1 लाख उत्पन्न व्हायच्या अगोदर जर फक्त 8,400चं किंवा 50 PVचं जर प्रोडक्ट सेल्फ रिपर्चेस केलं तर कंपनी त्याला 9,800 रुपयाची सुपर डिलक्स किटसुद्धा गिफ्ट देत आहे. हे झालं बक्षीस. किंवा तुम्ही एखादी प्रोग्राम ऑर्गनाईज करू शकता, त्याच्यामध्ये ज्यांनी जे काही तुम्ही गोल ठेवलेले होते, आपल्या ज्यांना जे काही तुम्ही टार्गेट दिलेले होते ते जर त्यांनी अचीव केलं तर तुम्ही त्याला एक सील्ड, त्याच्यानंतर एखादी प्रशस्तीपत्र देऊन सुद्धा तुम्ही त्याचा सत्कार करू शकता. हे सुद्धा आपल्या बक्षीसमध्येच येणार. त्याच्यानंतर प्रशंसा, ज्या माणसांनी आपल्या टीममधील ज्या व्यक्तींनी गोल अचीव केलं तुम्ही त्याचं खुल्या मनाने सर्वांच्या समोर प्रशंसा करायला पाहिजे. आपल्या टीममधल्या सदस्यांची जर आपण प्रशंसा करत राहिलो तर त्यांना एक चांगलं प्रोत्साहन मिळणार, उत्स्फूर्त होऊन ते काम करतील. त्याच्यानंतर तिसरा आहे अवसर. गोल साध्य झाल्यावर नवीन संधी तयार करणे ही एक उत्तम प्रेरणा असेल. कारण की त्याचं जर गोल अचीव झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला शांत झोपण्यासाठी जर सोडून दिलं तर तो तुमच्या कामात येणार नाही. त्यामुळे जर त्यांनी जर तो गोल अचीव केला तर तुम्हाला त्याला वाढीव गोल द्यायचा आहे. आणि त्याला ते वाढीव गोल का द्यायचं आहे, कारण की त्यांनी हे गोल अचीव केलेलं असणार आहे. हे जर गोल त्याचा अचीव झालं तर त्याला ॲटोमॅटिक प्रेरणा येईल की आपण आता याच्यानंतरचे जे काही मोठे गोल आहे ते 100% अचीव करू शकू. त्याच्यानंतरचा चौथा आहे आत्मविश्वास. गोल साध्य करणे तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. जे कोणी आपल्या टीममधील सदस्य आहे त्यांनी जर गोल अचीव केलं तर तुम्ही त्यांना बक्षीस दिलं, त्यांची प्रशंसा केली, त्याला जर नवीन संधी जर दिली त्याच्या जीवनामध्ये तर नक्की त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो 100 पटीने तुमच्यासोबत चांगलं कार्य करेल. तर या पद्धतीनं तुम्हाला तुमचे जे काही गोल आहे ते प्रॉपरली वर्क करण्यासाठी त्या सर्व गोष्टी बघायच्या आहे. तसंच गोल प्राप्तीचा सराव करणे आवश्यक आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवले नाही, तर तुम्ही जीवनामध्ये काहीही करू शकणार नाही. गोल तयार करण्याच्या आणि त्यांच्या प्राप्तीचा सराव करणे हे एक सतत प्रयत्न आहे. तुमच्या अनुभवावरून तुम्ही अधिक प्रभावी गोल तयार करण्यास आणि त्याच्या प्राप्तीचा सराव करण्यास सक्षम व्हाल. बघा, तुम्हाला माहीत असेल जे ॲथलेटिक्स असतात, ॲथलेटिक्स ते आजपासून त्यांनी आता समजा आपण घेऊया कुठले ऑलिम्पिक जर जाहीर झाले तर कुठलाही ॲथलेटिक्स त्या ऑलिम्पिकची डेट जाहीर झाल्यानंतर कामास लागत नाही. तर तो गेल्या 10 ते 15 वर्षापासून त्याची तयारी करत आहे आणि त्या 10 ते 15 वर्षाची तयारी इथे त्याला जे काही 1 तास किंवा त्या 15 मिनिटामध्ये काम केल्यानंतर, म्हणजे त्याची 15 वर्षाच्या तयारीमुळे त्याला 15 मिनिट काम केल्यानंतर गोल्ड मेडल मिळवून देऊ शकते. पण त्यांनी जर म्हटलं की मला आताच जाऊन करायचं आहे आणि मला आज जी डेट डिक्लेअर झाली याच्यामध्ये मला डायरेक्ट जाऊन पार्टिसिपेट करायचं आहे, तर तो कुठलंही पदक त्याच्यामध्ये घेऊन येऊ शकणार नाही. त्यांनी जर कुठल्या रेसमध्ये जर पार्टिसिपेट केलं तर तो 100% तो सर्वात शेवटीच असणार आहे, कारण की त्यांनी त्याच्या जीवनामध्ये सराव केलेले नाही आहे. आणि म्हणून म्हणतात, एक मागे ॲडव्हर्टाईज पण आलेली होती, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुम्ही चुकत राहा. चुकणे हे प्रॅक्टिसमध्येच असते. पण तुम्ही जर स्टेजवर गेले, जर तुम्ही कुठल्या याच्यामध्ये गेले, टुर्नामेंट करत असताना जर कुठल्या तुम्ही त्या स्टेजवर गेले किंवा त्या मैदानामध्ये गेले तर तिथे तुमच्या चुका व्हायला नको, म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. आणि हे जो सोडतो तो जीवनामध्ये काहीही करू शकत नाही. त्यामुळे आजचा जो सेशन आहे तो आपण या पद्धतीने इथे थांबवत आहोत. जे काही गोल आहे ते गोल कसं डिसाईड करायचं ई-बायोड्रममध्ये आणि त्याला पूर्ण करण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे ह्या आपणा सर्वांना समजल्याच असेल. त्यामुळे मी आजचं जे काही माझं सेशन आहे ते इथेच क्लोज करतो आहे. जर कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. जर प्रश्न नसेल तर आपण क्लोजिंग म्हणजे शेअरिंग घेऊया. तर ती जी शेअरिंग आहे ती एक शॉर्टमध्ये घ्यायची आहे. 1 ते 2 मिनटामध्ये तुम्हाला तुमचे जे काही शेअरिंगचे जे काही अनुभव आहे ते फक्त सांगायचे आहे. जर आपण खूप वेळ घेतला तर आपल्या टीममध्ये खूप लोक आहेत, आपण त्या सर्व गोष्टी प्रॉपरली वर्क नाही करू शकणार.
आणि तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे. तर शेअरिंग करायचं कुणाला असेल तर त्यांनी शेअरिंग करावं.